नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा हप्ता तर आला, पण नमो शेतकरीचे 2 हप्ते थकीत आहेत. त्यांचं काय झालंय? कारण की सध्या पावसाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्र सरकार हे नमो शेतकरीचे हप्ते देणार आहे का? पीएम किसानचे मिळाले, पण नमो शेतकरी बंद करण्यात आली का? इथून पुढे हप्ते कोणालाच मिळणार नाहीत. या तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देणार आहे. पण त्याआधी शेतकरी का नंबर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करायचे विसरू नका, कारण की महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, जे काही पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरीचे पैसे मिळत आहेत, आतापर्यंत कोणतीच किस्त टायमाच्या टायमाला भेटलेली नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत त्यामध्ये पहिलेच शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांचे पात्र असून पण अपात्र होत आहेत आणि काही शेतकरी पात्र आहेत त्यांना हप्ता मिळत नाही. याची कारणं काय आहेत ते पाहून घेऊया अपात्र होण्याची, आणि त्यानंतर पाहूया की पैसे कधी मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तर कारण आहे ते म्हणजे की तुमचे काही कागदपत्र अपूर्ण असल्यावर. तर पहिले कागद आहे ते म्हणजे की तुमचे जे काही जमिनीचा सातबारा आहे त्याला लँडची प्रॉब्लेम म्हणून एक प्रॉब्लेम येत असते. ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या जे काही अपडेट करायला आले असते त्यांनी फक्त आणि फक्त सातबारा होल्डिंग काढून पीएम किसानसाठी किंवा नमो शेतकरीसाठी जोडायचे. हे कोणत्याही एका योजनेसाठी जोडल्यानंतर दोन्ही योजनेला लागू होत असते. शेतकरी मित्रांनो, दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकऱ्यांनी लँडची प्रॉब्लेम दुरुस्त केल्यानंतर त्यांना दुसरी प्रॉब्लेम येते म्हणजे की फार्मा आय डी. कारण की शेतकरी मित्रांनो, गेल्या 2-3 वर्षापासून फार्मा आय डीचा खूपच जास्त गोंधळ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना नवीन काही माहीत नसते. आधार कार्डद्वारे म्हणजे की फार्मा आय डी निघती आणि आधार कार्ड सारखी फार्मा आय डी असते. फार्मा आय डीद्वारे कळते शेतकऱ्याला जमीन किती आहे, कोणती जमीन काय पीक आहे, पाण्याखालची आहे कसे, फार्मा आय डीद्वारे त्यांना माहिती कळते. त्यामुळे फार्मा आय डी पीक विमा, नमो शेतकरी, पीएम किसान इतर योजना यासाठी बंधनकारक करण्यात आली. जर फार्मा आय डी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं शासनाने साफ सांगण्यात आले. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे फार्मा आय डीची बी दुसरी प्रॉब्लेम खूप महत्त्वाची आहे. तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना वाटते शिल्लक काम आहे पण आपण करीत नाहीत. आपल्या आधार कार्डची केवायसी करून बँकला लिंक नाही करणे ही समजात मोठी चूक आहे. कारण की बँकेपर्यंत पैसे येतात पण तुमचं ओळखपत्र आधार कार्ड नसल्यामुळे पैसे हे थकीत राहतात किंवा वापस जातात. यामुळे शेतकऱ्याचे अपात्र होत आहेत. आता हे झाले 3 प्रॉब्लेम. सर्वात मोठी प्रॉब्लेम काय आहे तर शेतकरी मित्रांनो, जे काय 2025ला शेतकऱ्यांसाठी पीएम किसानच्या योजनेने कायदा काढण्यात आला आहे की प्रत्येक कुटुंबातून 2-3-4 शेतकरी पात्र होते. कारण की त्यांच्या नावावर जमीन असली की शेतकरी हे पीएम किसानचे पात्र आहेत. पण प्रत्येक घरातून 3-3-4-4 शेतकरी पात्र असल्यामुळे शेतकऱ्यांना निधी जास्त येत होता. याचा शेतकऱ्यांचा कुठं कुठं फायदा होत होता हे असे सरकारने लक्षात घेता सरकारने काय केलं की प्रत्येक कुटुंबातून फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहणार असा कायदा काढला आणि इतर जे काही कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांना अपात्र करण्यात येईल असं सांगण्यात आले. तर त्यामुळे इतर शेतकरी जे असतात तर तुम्ही अपात्र राहत आणि तुमच्या घरातला कर्ता पुरुष एकच किंवा ते पात्र राहतील असं सांगण्यात आले. आता या दोन्ही योजनेचा फक्त आणि फक्त एकाच पुरुषाला मिळेल तुमच्या कुटुंबातील. आणि जर तुम्ही वाईला असताना किंवा आई वडील वाईला असताना तर त्यांना पैसे मिळत राहतील असे बी काही नियम काढण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा गोंधळ होत असते. शेतकरी मित्रांनो, अपात्र होण्याचे कारण तुम्हाला कळाले. आता इथून पुढे काय तर पैसे कधी मिळणार, कारण की 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि 8वा आणि 7वा हप्ता तर काही शेतकऱ्यांना मिळालाच नाही, कारण की त्यांना अपात्रच करून टाकलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो, हे 2 हप्ते कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलो, हे 2 हप्ते आता हे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. नेमकंच कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची का नाही काय काय हे समजा मांडलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्यामध्ये जाऊन पाहू शकता. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसामध्ये ह्या नमो शेतकरीच्या हप्त्याचा बी निर्णय लागणार आहे. तर ते निर्णय लागल्यानंतर लवकरात लवकर हे पैसे जमा होतील. पण शेतकरी मित्रांनो, इथून मागे जे काही पैसे जमा झालेले आहेत, पीएम किसानची यादी आल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर पीएम किसानची यादी आल्यानंतर नमो शेतकरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात येत होते. पण जेव्हापासून जे काही कर्जमाफीचा याचं पीक विम्याचं प्रकरण गाजलेलं आहे तेव्हापासून नमो शेतकरीचा एकही हप्ता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे की नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का, तर बंद झालेली नाही, सुरू चालू आहे. लवकरात लवकर हप्ते येतील. तर अशा प्रकारची माहिती होती. मित्रांना पाहुणा शेअर करा. ते चॅनलला सबस्क्राईब नसले ते सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.